अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचा काल पहिला दिवस होता दुसऱ्या टेस्ट मॅचचा आणि एक प्लेअर त्यात खेळत नव्हता, पण त्याची चर्चा पूर्ण मॅचभर चालू होती. तो खेळत नव्हता म्हणून. येस. जसप्रीत बुमराह. सो चालू आपण जसप्रीत बुमराह पासूनच करूया असं वाटतंय मला डिस्कशन. इंडियाने नाही केलं, गौतम गंभीरने नाही केलं. पूर्ण इंडियाला तो हवा होता, पण गौतम गंभीरला नको. पण बुमराह स्वतःला तो हवा होता का, तो मुद्दा. पण जसप्रीत बुमराह नव्हता काल खेळण्यासाठी. ते डिसिजन तुला बरोबर वाटतंय खेळायचं? पुन्हा त्याचं हे डिसिजन जे काय ते आधीच अनाऊन्स झालं होतं, पण आता तो 5 पैकी 3 तर मला आधीच नव्हतं अनाऊन्स झालेलं, एक दिवस आधी झालं. नाही, पण तो 5 पैकी 3 मॅच खेळणार ऑब्व्हियसली. हे सेकंड टेस्ट मध्ये थोडंसं ब्लफ केलं आपल्याला की कदाचित तो खेळला आणि मग अनाऊन्स केलं की नाही खेळत. पण पहिली मॅच हरल्यानंतर लगेच दुसऱ्या मॅचला बसवणं मला तेवढं बरोबर नाही. मला ऑनेस्टली स्पीकिंग 5 पैकी 3 मॅचेस त्याने खेळणं हेच पटत नाहीये. माझं म्हणणं तू अवेलेबल असं तू अख्खा अवेलेबल राहा. आणि अगदीच असं झालं की त्याला थोडंफार निघलंय किंवा समज तू सिरीज जिंकलाय, तू ऑलरेडी कव्हर केली आहे सिरीज किंवा क्रुशल मॅच नाहीये तर बसावं. पण मला हे असं इंजरी मॅनेजमेंट, वर्कलोड मॅनेजमेंट, मला वाटतं तुम्ही त्याला कदाचित बायलॅटरल्स मध्ये वन डे किंवा T20 नका खेळू हवं तर. पण जर तो टेस्ट पण नाही, मला 5 मधला 3 बरोबर वाटतात त्याच्यासाठी. पण मग असं बरोबर आहे, मग तो बॅलन्स कसा करणार? कारण की सीन हा झाला की बीजीडी मध्ये तो 5 मॅच खेळला आणि 5व्या आणि 4थ्या मॅचला जे त्याची गांड लागली आणि जे त्याच्यावर प्रेशर आलं की बीजीडी मध्ये तू कुठल्या मॅचला बसवलं असतंस? हा, तो पण एक मुद्दा आहेच. पण मग तेच आहे, तो दरवेळेला तुला चॉईस ठेवावाच लागणार की कोणत्या मॅचला खेळवायचंय, कोणत्या मॅचला बसवायचं. पण मग दुसरी मॅच माझ्यासाठी चुकीची वाटते, कारण की एक मॅच ऑलरेडी तू डाऊन आहेस आणि इंग्लंडमध्ये जर तू दुसरी पण मॅच हरलास, कारण बॉलिंग ऑलरेडी आपली चालत नाही आणि दुसरी मॅच पण हरलास तर कॉन्फिडन्स पूर्ण वाट लागेल. बॅट्समनचा कॉन्फिडन्स चांगला आहे पण बॉलर्सचा तेवढा नाहीये आता. पण मला मुळात हा कॉलच सिच्युएशनल वाटतो असला पाहिजे. हे अगदीच आधी ठरवणं की 5 पैकी 3 मॅच तो खेळणारच आहे आणि 2 मॅच बसणारच आहे, हा मला कॉलच ऍक्च्युअली पटत नाही. म्हणजे त्याने एखादी मॅच रेस्ट करावी किंवा त्याने दोनही कराव्या जर तो 3 मॅच आधी जिंकला, हे माझं म्हणणं आहे. की त्याने 3ही रेस्ट कराव्या जर तो इंजर्ड आहे, जे काय असेल ते. पण मला असं वाटतंय की हा डिसिजन जरा मला पटतच नाहीये की असं काहीतरी आहे. आणि दुसरी मला बुमराह आहे म्हणून मला तो पटतोय, बाकीच्या वेळी नसता पटला मला. हा, बुमराहसाठी तर सगळं चाललंय, सगळे उठाटे तटाटी तर चालली आहे. आणि पण मला असं वाटतंय, आय एम गोना प्रेडिक्ट दिस, की इंडिया ही मॅच जिंकणार आहे. पुन्हा तुझ्या जिभेवर आपण चॅलेंज. लास्ट मॅच तू बोललास की जिंकणार आहे, इंडिया हरले. मी म्हटलं हरणार आहे, इंडिया हरली. मग ठीक आहे, 100 मधून तुझं एक बरोबर आलं म्हणून तू हे पण बरोबर येणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, लक्षात ठेवा हा दिवस. आजची तारीख आहे, मी आता पहिल्या दिवशी मी काही प्रेडिक्ट नाही करणार. 3 जुलैला मी सांगतोय इंडिया जिंकते ही मॅच. पण मी पहिल्या दिवशी 3 जुलैला इंडिया जिंकते मी सांगतोय. 3 जुलैला चुते, आज 3 जुलै आहे. 3 जुलैला मी अनाऊन्स करतो की इंडिया मॅच जिंकते असं म्हणतो. हा ठीक आहे. सो हा बुमराहचं, आणि मला वाटतं की बुमराहला बऱ्यापैकी रेस्ट पण मिळालेली. 7 दिवसाचा गॅप होता, 7 दिवसाची रेस्ट होती. आणि तू बीजीटी नंतर डिरेक्ट, आता बीजीटी कधी जानेवारी मध्ये संपली, करेक्ट. तर जानेवारी नंतर डिरेक्ट तू जून मध्ये टेस्ट मॅच खेळतोस, ते सुद्धा एक. आणि मग त्याला 7 दिवसाचा रेस्ट पण मिळतो त्यानंतर. सो त्याला दुसरी मॅच खेळवावीच लागणार होती. मला तर बुमराहचा ती गर्लफ्रेंड झाली जिच्या नखरे उचलावेच लागणार आहेत, ती खूप सुंदर आहे. पण तेच आहे, तो बुमराहचा कॉल नाहीये, तो गौतम गंभीर आणि मॅनेजमेंटचा कॉल आहे. बुमराहने कम्युनिकेट केलं की तो 5 पैकी 3च खेळणार आहे. हो, त्यानंतर कॅप्टन्सीसाठी तो कॉल असेल, पण दुसरी मॅच न खेळवण्याचा कॉल त्याचा नसणार. पण तू काही ना काही करून तुला करावं लागणार. समज त्याला दुसरी मॅच पण खेळवली आणि ही पण हरले, मग तिसरी मॅच पण खेळा. मग तिसरी हरल्यानंतर त्याला बसवावंच. मग त्याचा काही हेच नाही ना दुसरी. मला तर ऑनेस्टली डिसिजनच नाही पटत. तुझं हे म्हणणं पण बरोबर आहे, त्याला कदाचित सेकंड मॅच जास्त क्रुशियल होती, जास्त क्रुशियल आहे. कारण की बॉलिंग पहिल्या मॅचला बघितली आपण कशी झाली आणि त्याच्यावरचा वर्कलोड ऑब्व्हियसली तो झालाच पाहिजे. पण थोड्या पहिल्या मॅच नंतर स्पेक्युलेशन झालं होतं की कळलं होतं की लोकांना त्याला सेकंड मॅचला नाही बसवणार. सो आणि गौतम गंभीरचा कॉल मेजर चुकू शकतो या मॅच मध्ये, कारण की बॅटिंग जशी झाली आहे काल पहिल्या दिवशी. ऑब्व्हियसली इंग्लंडकडे रूट आहे, ऑली पोप आहे, बेन स्टोक्स आहे खाली. सो वर ते डकेट आणि क्रॉली जे काही मारत सुटतात. करेक्ट. सो हा मेजर फसू शकतो कॉल, बुमराहला फसू शकतो. पण तेच क्रिकेटमध्ये मार्जिन यू नेवर. पण मला वाटतं इंडिया जिंकणार आहे. दुसरी गोष्ट, रवी शास्त्री काल जे बोललाय की काय बोलला तो, त्यांनी डिसिजन क्रिटिसाइज केलं. सो त्याने माझ्या गंभीरशी बदला घेतलाय. गंभीरने जे केलं होतं बीजेटी नंतर एका, की शास्त्री बेसिकली बोलला होता की ही इंडियाची आजवरची सगळ्यात मोठी विक्ट्री आहे. तर गंभीर बोलला होता की आजवर कदाचित शास्त्रीने काही जिंकलं नाहीये की त्यांनी क्रिकेट पाहिलं नाही. सो त्या इन्सल्टचा बदला घ्यायचा शास्त्रीला तर चान्स आलेला आहे. शास्त्री पुरेपूर घेणार. पण बराच बरोबर पण वाटलं की भाई गंभीर नाही रवी शास्त्रीचं बरोबर. गंभीर कधीच बरोबर नसतं असं वाटतं मला.
11च्या वर्ल्ड कपला तो बरोबर होता. खेळतानाच नाही म्हणत आहे, बोलताना म्हणतोय. त्याबद्दल पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह बरोबर आहे. ठीक आहे, गंभीर बद्दल नाहीये हे. आणि दुसरा अजून एक डिसिजन झालं साई सुदर्शनला बसवण्याचा. खूप अर्ली कॉल आहे तो. म्हणजे त्याने पहिल्या इनिंगला जरी तो डकवर गेला असेल तरी दुसऱ्या इनिंगला तो बरा खेळलेला. करेक्ट. त्याने प्रॉपर टेक्निकली तो किती साऊंड आहे हे दाखवून दिलेला सेकंड इनिंग. सो त्याला बसवण्यामध्ये काही तथ्य नाही वाटलं मला की मेजर काही. आणि कोणाला इन केलं त्याच्या जागी? नितीश कुमारला. बेसिकली झालं हे की बुमरा बाहेर गेलाय, त्या जागी आकाशदीप आलाय, नितीश कुमार आलाय शार्दुल ठाकूरच्या जागी. आणि तिसरा प्लेअर कोण? साई सुदर्शन गेलाय, त्या जागी कोण आलाय? वॉशिंग्टन सुंदर आलाय. सो त्यांनी केलं. शार्दुलच्या जागी आय गेस हा आलाय वॉशिंग्टन सुंदर. जे कोणाच्या जागी जे कोणी आलं असेल, पण त्यांना थोडंसं बॉलिंग आणि ह्याचा बॅलन्स हवा असणार. पण माझा डिसिजन तो चुकीचा वाटतो की त्यांनी खूप लवकर त्याच्यावरती. आणि हे केवढं आयरॉनिकल आहे की मॅचच्या आधी म्हणजे ज्या काही प्रेस कॉन्फरन्स वगैरे होतात त्यामध्ये गिल असं बोललेला की आम्हाला 20 विकेट घ्यायच्या त्या दृष्टिकोनाने आम्ही बघतोय वगैरे, सो आम्ही बॉलिंग स्ट्रेंथन करणार आहोत. आणि मग टॉसच्या वेळी तो येऊन बोलतोय की आम्हाला बॅटिंग थोडी डीप हवी आहे वगैरे. करेक्ट. सो मग नक्की काय माइंड? पण हे इंडियन क्रिकेटचा प्रॉब्लेम राहिला माझ्या मते की भारतातले राजनेते आणि इंडियाचे क्रिकेटर जेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स येतात, दोघांवरती विश्वास ठेवू नये आणि तिच्यावरती पण, तर की ते लोक जे बोलतात त्याच्या ते अगेन्स्ट जातात. रवी, मला जेवढं आता मी आधीपासून सांगतो, 18ची जी बीजीटी आपण जिंकलो 18-19 जी तिथे स्मिथ आणि वॉर्नर असताना जिंकलो होतो आपण, तेव्हा शास्त्री काय म्हणाला होता की कुलदीप यादव आमचा ओव्हरसीजचा नंबर 1 बॉलर असणार आहे. त्यानंतर कुलदीप यादव एखादी ओव्हरसीज टेस्ट खेळला असेल, खेळलाही नसेल माझ्या मते. वेस्ट इंडिज मध्ये वगैरे खेळ. हे कॉल्सच खूप मला फ्लक्च्युएटिंग आणि खूप रॅन्डम वाटतात मला. जस्ट बोलायचं म्हणून बोलतात ते लोक. आता पण तेच झालंय की गिल म्हणाला की आम्हाला 20 विकेट्स घ्यायच्यात आणि त्यांनी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीशला आणलं आणि बुमराला बसवलं. 20 विकेट घ्यायचं आणि बुमरालाही केलं. त्यांनी बॅटिंग स्ट्रेंथन केली आहे त्यांना जे कारण ते लोअर ऑर्डरने चिपिंग नव्हतं केलं मागच्या मॅचला, त्यामुळे झालं ते सगळं. बरोबर. सो हे कॉल्स मला हेवारच वाटतात नेहमी की काही असतात त्यात निर्णय आपल्या बाजूने गेला की जिंकलो मॅच, मग त्यात ते कन्सिस्टंट राहतात. पण एकदा जरी आपण हरलो तर त्यांचं लगेच ते काय म्हणतो ना ड्रॉइंग बोर्डवरती मागे जातात आणि मग रॅन्डम चेंजेस किंवा काय म्हणतो ना खूप डिफेन्सिव्ह कॉल्स घ्यायला. नितीश कुमार हा खूप रॅन्डम चेंज आहे मला तरी वाटतं. त्याला घ्यायला हवं तर मग शार्दुल ठाकूरच्या जागी त्याला घ्यायला हवं होतं, कारण शार्दुल ठाकूर पण तेवढेच वर देत होता जेवढे तो देऊ शकतो तुला. सो तो एक कॉल होता. शार्दुल ठाकूर थोडा बेटर बॉलर आहे. पण मला सुंदरला आणणं कुलदीपच्या जागी चुकीचं वाटतं, कारण ऑलरेडी अटॅकिंग स्पिनर नाही आपल्याकडे. जड्डू अटॅकिंग स्पिनर नाहीये. कुलदीप यादव तुला ऍटलीस्ट विकेटचे चान्सेस देतो, कारण त्याचा बॉल चांगला ग्रिप होतो आणि शेवटी चायना तो पुढे बॉल टाकतो जास्त. सो कुलदीपला, आणि कुलदीप डिझर्व्स इट. म्हणजे तो बाय द वे हा एक स्टॅट आहे, कुलदीपचं करिअर 8 वर्षांचं झालेलं आहे. तो ह्या 8 वर्षात फक्त 13 मॅचेस केल्या टेस्ट मध्ये, जे कुलदीपच्या क्वालिटीचा बॉलर. 1.5 मॅच. त्यात पण 8 मध्ये तो 5 मॅच रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये खेळला इंग्लंड सोबत इंडियामध्ये. सो तो आजच खेळलाच नाहीये कुलदीप यादव. सो या माझ्यामध्ये ही डिझर्व्स दॅट की त्याला चान्स मिळाला पाहिजे. कारण जर अश्विन नंतर पण त्याला नसेल मिळत चान्स, टीम त्याला कधी मिळणार चान्स? नाही मग तर स्पिनर बनणारच नाही ना. अश्विनने का रिटायरमेंट घेतली? अश्विनने इंग्लंड विरुद्ध तुम्ही त्याला 5 मॅच बसवता इंग्लंडमध्ये, नंतर मग बीजीटीला पण त्याला चान्स मिळत नाहीये. मग तसं तर बघायला गेलं इंडियामध्ये कोणी स्पिनर बनायलाच नको. सुंदर आहे चांगला, सुंदर बद्दल प्रॉब्लेम नाहीये, पण मग कुलदीपचं काय करायचं? सो यस, या मॅचला नितीश कुमार इन आहे, वॉशिंग्टन सुंदर इन आहे आणि आकाशदीप इन आहे. आकाशदीप पण तेच अमयचा आवडता अर्शदीप अजूनही टीम मध्ये नाही आला. एक लेफ्ट आर्म काहीतरी हवा पाहिजे, काहीतरी व्हेरिएशन. सो ठीक आहे, आपण कालच्या इनिंग्स वर येऊया. पहिले ओपनिंगला ऑब्व्हियसली राहुल आणि जयस्वाल आले. राहुल आणि केल नाही बोललोय. राहुल आणि जयस्वाल आले आणि जयस्वाल ऑब्व्हियसली चांगला खेळला. किती मारले जयस्वालने? 87 रन्स मारले आणि चुत्याडीक विकेट टाकून जयस्वाल आउट झाला. त्याला आधीपासून ते लोक प्रॉपर आउटसाइड ऑफ स्टंप शॉर्ट पिच बॉलिंग टाकून त्याला ते लालच देत होते की तू स्क्वेअर कट मार, कारण त्याचा ऑब्व्हियसली स्क्वेअर कट जास्त चांगला आहे. सो तिथेच त्याला खेळवत होते आणि तो आणि त्याच बॉलवर बॉल थोडासा पुढचा होता, अगदी मागे पण होता तो, आणि पेस वाईज पण तो जास्त होता बेन स्टोक्सचा. सो तेच एक रॅश शॉट मारायला गेला जयस्वाल आणि मग तो विकेट मोठी इनिंग खेळू शकला आणि चांगला खेळत होता तो. असं पण नाही की एज वगैरे लागून जाईल. त्याच्यासोबत जे जॉर्जटाउन करत होता की त्याला सतत तो बाउन्सर टाकत होता, प्रत्येक बॉल चांगला खेळला. त्याने सगळे असे वर्ण तिकडे त्याने स्क्वेअर कट, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की स्क्वेअरला जो तो खेळतोय तो अल्टिमेट आतापर्यंतचा खूप चांगला प्लेअर वाटतोय मला इंडियासाठी, स्क्वेअर्सला खेळणारा. आणि मग त्याचे झालं आणि मग राहुल लवकर आउट झाला आणि राहुल इनसाइड एज लागून पाठी बोल्ड झाला. क्रिस वोक्स काल ऍक्च्युअली चांगली बॉलिंग केली. क्रिस वोक्सने घेतलं की क्रिस वोक्सने घेतलेला
आणि मला 2023चा विराट कोहलीच्या विकेटची आठवण आली. तेव्हा पण समोर राहुल होता, आता राहुलची विकेट गेली, तेव्हा राहुलची गेली असती तर बरं झालं असं. सेम आउट झाला रे, पण सेम इनिंग. हा ठीक आहे, पण राहुल लास्ट मॅचला चांगला खेळला, तो ठीक आहे, पुढच्या इनिंगला तो कदाचित चांगला त्यानंतर बॉलिंग वाईज काय, त्यानंतर वन डाऊन करुण नायर आला पाहिजे. सो करुण नायर आणि ह्याने चांगली पार्टनरशिप टाकली जायस्वालने. करुण नायर खूप पॉझिटिव्ह शॉट्स केला. करुण नायर एका बॉलला माझ्या आउट पण होता, तो डिसिजन जाम कन्फ्युजिंग आहे माझ्यामध्ये, कारण ह्याने बॉल टाकला माहिती, टंगने बॉल टाकला नाही, बोक्सनेच बॉल टाकला, ह्याने बॉल लीव्ह केला, पण तो बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरनं त्याच्या पॅडला लागला आणि त्याने बॉल हे केला होता, अटेम्प्ट नव्हता केला त्याने, शॉट नव्हता अटेम्प्ट केला, जे काय होतं ते. आणि मग रिव्ह्यू घेतला इंग्लंडने आणि तो बॉल क्लिप होत होता स्टंपला आणि नॉट आउट दिला, अंपायर कॉलवर नॉट आउट झाला. पण हाच डिसिजन जेव्हा रोहित शर्माच्या अगेन्स्ट दिला होता चॅम्पियन अंपायर कॉलवर WTC फायनलला, तेव्हा अंपायरने नॉट आउट दिला होता रोहितला माझ्या मते. अच्छा, की आउट दिला होता. सो जे काय झालं असेल, पण तो डिसिजन मला जरा विचित्र वाटतो, कारण तू शॉर्ट ऑफर नाही केला, त्याने बॉल सोडला होता. पण ते तू नासिर हुसेनचा मी तुला एक व्हिडिओ पाठवतो, तो बघ, त्याने प्रॉपर ते विराट कोहलीने जेव्हा इंग्लंड विरुद्ध DRS वरून जे काही चालू केलेलं लास्ट सिरीजला, त्याच्यावरून नासिर हुसेनने प्रॉपर ते त्याने सांगितलंय की का असं आहे, का तो अंपायर मार्जिन आहे, कारण की टेक्नॉलॉजी तुझी 100% नाहीये, 100% अॅक्युरेट नाहीये. सो तो अंपायर साठी आणि टेक्नॉलॉजीला पण तेवढं मार्जिन देण्यासाठी तो अंपायर कॉल ठेवला. सो त्यामुळे ते मला ठीक आहे, ते आणि ते सगळ्यांसाठी सेमच आहे, असं नाही की इंडियाच्या फेअरमध्ये वेगळं, इंग्लंडच्या फेअरमध्ये वेगळं, ठीक आहे. सो ते पुन्हा त्याच्या अंपायरच्या डिसिजनवर जाणार सगळं, की अंपायरने दिला असेल आउट तो आउट राहणार आहे, नाही तर नाही राहणार, ते मार्जिन ऑफ एरर साठीच ठेवलंय. ठीक आहे. पण मग करुण नायरने काल खूप चांगले शॉट्स केले, त्याने ड्राईव्ह चांगले खेळले, कव्हर ड्राईव्ह कडक मारत होता तो, आणि काल तो प्रॉमिसिंग वाटत होता की तो चांगली इनिंग खेळ, पण माझ्या त्याच्या नशिबात नाहीये चांगली इनिंग, कारण त्याला एक ऑकवर्ड बाउन्स आला त्याच्या अंगावरती आणि तो एज लागून मागे आउट झाला, आणि तो अनप्लेबल बॉल होता, तो कधी आउट झाला सध्या बॉल, अचानक राईज झालेला बॉल होता तो. सो पाटी स्लिपला कॅच देऊन तो आउट झाला. त्यानंतर आला कोण आला खेळ, त्यानंतर आला गिल, शुभमन गिल आला. आणि सो काल गिलने खूप स्लो स्टार्ट केला होता, त्याने खूप असा कॉशियस स्टार्ट केला होता, तो चांगला खेळून काढत होता माझ्या मध्ये, कारण राहुल आणि समोर जयस्वाल तर चांगला मारत होता, आणि राहुल आणि करुण नायर गेले होते. सो गिल आला, गिलने काल आल्यावर सेंचुरी टाकली. ऑब्व्हियसली किती रन मारले त्याने, गिल 114 वरती नॉट आउट आहे, त्याने 216 बॉल्स खेळले. येस, सो गिल काल प्रॉमिसिंग वाटला परत पुन्हा एकदा. माझ्या मध्ये त्याला कॅप्टन्सी हवी होती, काही मॅच आधी खेळला असता तर 2 जण बिचारी रिटायर नसते झाली, पण बीजीटी मध्ये चांगला खेळला असता. ठीक आहे, असं पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. येस येस. सो गिलने पण काल येऊन खूप चांगले शॉट्स मारले, कव्हर ड्राईव्ह वगैरे, त्याने तो त्याचा एक शॉट, आणि गिलने एक ऑन ड्राईव्ह खूप चांगला मारला होता क्रिस वोक्सला, आणि असं मस्त खूप स्लो, खूप स्मूथ शॉट मारला होता त्याने, ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह खूप चांगलं 2-3, आणि एक वेगळा फ्लेअर पण दिसतो त्याच्या बॅटिंग मध्ये जेव्हापासून तो कॅप्टन झाला. पण मला वाटतं गिलला ऍटिट्यूड आला, म्हणजे गिलचं तुला लक्षात असेल IPL मध्ये सेंचुरी मारायचा, कुठेही मारायचा, गिलने ते करायचा, आता तो बदललाय, काल पण केलं, तो हेल्मेट काढून रागाने करतो, आता बदललंय, आता तो हे नाही करत आहे, आता तो रागाने हेल्मेट काढतो. हा, ते थोडं कॅप्टनशिप वाला पण असेल की भाई आता थोडं मला अग्रेशन दाखवावं लागेल, किंवा अग्रेशन आलंय माझ्यात, ते पण असेल, पण ते केलं त्याने, केलं होतं काल, केलं हायलाइट जडेजा तेव्हा सोबत बॅटिंग करत होता, हा तेव्हा त्याने केलं. आणि नंतर मग त्याने सुद्धा जयस्वाल होता ना तेव्हा, नाही, गिल आणि जयस्वालची आधी पार्टनरशिप झाली थोडीशी, मग जयस्वाल गेला, मग पंत गेला, आणि मग पंत पण काल 25 रन चांगले शॉट्स घेऊन गेला, पण तेच पंतचा रिस्की गेम आहे, सो त्याने काल पुन्हा त्याला लॉफ्ट केला पुढे येऊन बशीरला, आणि जसा रिषभ पंत खेळतो तसा तो खेळलाय. म्हणजे तुला माहिती आहे तो कधी विकेट टाकेल, कधी रन, एक पाठी चांगला मारला त्याने झोपून वगैरे, ते काय ते मारतो. सो त्याचं ते जिम्नॅस्टिकचं जे त्याचा जो फ्लेअर आहे तो त्याच्यात दिसतो तुला, हे असे उडून शॉट मारणं. पण त्याला सांगितलंय भाई आता बस कर, इंजरी प्रोन आहे ते सगळं जे काही करतोस ते. त्याची गाडी पण होती, जिम्नॅस्टिक शिकली, मग आता गाडीने पण बंद केलं. सो रिषभ पंतने 25 रन मारले पुन्हा येऊन, बरा खेळत होता, पण मग ते हातात लॉंग ऑनला त्याने कॅच दिला बशीरच्या बॉलिंगला, आणि मग तो गेला, जसा आला तसाच तो गेला. चांगली कॅच होती का, क्रॉलीने चांगली कॅच घेतली. आणि मग आले जडेजा सर, नाही त्याच्या आधी नितीश कुमार रेड्डी आला. अच्छा, ओ शिट, नितीश कुमार रेड्डी, पण मग तो नितीश कुमार रेड्डी 0 वर गेला, नाही 1 रन वर गेला तो, पण त्याला तो स्विंग रीड करता नाही आला कदाचित, पण तो खूप असा बॉल असा सोडला आणि मस्त तो आत येऊन स्टंपला लागला, पण तो खूप आत आला बॉल, म्हणजे नॉर्मली तू लिव्हच करशील त्या बॉलला, पण तेच आहे की
इंग्लंडमध्ये असल्यामुळे थोडं कॉशियस राहावं लागणार दररोज. आणि क्रिस वोक्स आहे शेवटी. आणि थोडं नितीश कुमार रेड्डी एक्सपिरियन्सचा पण फरक इंग्लंडमध्ये, कारण तो बाउन्सर ट्रॅक्स वरती गेला ऑस्ट्रेलियामध्ये, ऑब्व्हियसली तेवढा सीम नाही होत आणि कंपॅरेटिव्हली बॅटिंग तिकडे थोडीशी इझी आहे माझ्या ऑस्ट्रेलियामध्ये. पण ठीक आहे, नितीश कुमार रेड्डीची पहिलीच मॅच होती इथे इंग्लंडमध्ये, सो माझ्या त्याची बॉलिंग पण थोडी हँडी असेल, कारण की तो थोडा सीम प्रेझेंटेशन वाला बॉलर आहे मला असं वाटतं. ठाकूरपेक्षा त्याला जरा ओव्हर द्याव्या किंवा तेवढ्या तरी ओव्हर त्याला द्याव्या असं माझं म्हणणं आहे. पण ठाकूर एनी टाइम बेटर बॉलर तो बेटर आहे ठाकूर. सो नितीश कुमार रेड्डी पण लवकर गेला काल, पण मग त्यानंतर जड्डू आणि याने चांगली पार्टनरशिप टाकली, गिलने 99 रन्सची नॉट आउट पार्टनरशिप टाकली जड्डू आणि गिलने. आणि जड्डू पण चांगल्या टच मध्ये गेला, जड्डूने काही कव्हर ड्राइव्ह चांगले मारले, एक पुल शॉट पण मारला त्याने चांगला. सो जड्डू तरी टच मध्ये दिसला, त्यामुळे आणि आता त्याची फायदेशीर ठरले हे सिलेक्शन. जर जड्डू इथे चांगला खेळतोय, सुंदर खाली येऊन अजून एक चांगली इनिंग खेळू शकतो. करेक्ट आहे. आणि रिटायरमेंट येईल जड्डू मला वाटतं सिरीज नंतर. नाही ठीक आहे, त्याच्याकडे आहे क्रिकेट बाकी, कारण की इंडियामध्ये पण आता टेस्ट होतीलच, त्यामुळे त्याची बॉलिंग खूप फायदेशीर असेल. अश्विन नसताना तरी तो हवा इंडियामध्ये, एक एक्सपिरियन्स हवाच आपल्याला. हा. सो ओव्हरऑल डेचं काय वाटतं तुला? मला ओव्हरऑल वाटतं इंडियासाठी डे चांगला गेला काल. विकेट्स 5च गेले, 300च्या वर रन्स आहेत, सो एक पॉझिटिव्ह आणि सॅटिस्फाईंग स्टार्ट आहे माझ्यामध्ये. सो आज ही लीड कुठवर जाते ते महत्वाचं आहे. अगदी 30 मध्ये परत आउट झाले तर प्रॉब्लेम आहे, कोलॅप्स अजून आता. पण माझ्या इंडियाने ऍटलीस्ट 450 पुटअप केले तर चांगली मॅच होईल मला असं वाटतं ही. आणि मला तरी वाटतं इंडिया जिंकेल ही मॅच, ज्या प्रकारे इंडिया खेळली. पहिल्याच दिवशी मला काही प्रेडिक्ट नाही करायचं कोणत्या दिशेला जाईल वगैरे. आजचा हिंमत नाही तुझ्यात? नाही, हिंमतचा प्रश्न नाही. तू पहिल्या दिवशी कसं प्रेडिक्ट करणार? करू शकतो, त्यांची बॅटिंग आपल्याला पहिल्याच दिवशी कळतं आपल्या हिच्यासोबत काय होणार की नाही. तसं येते मला कळलेलं रे, पण तसं काही झालं नाही. तर तू रिस्क घेतलास ना, मजा तर रिस्क मध्ये ना, मजा घ्यायची आपण. नाही, आय एम अ सेफ प्लेअर. मी टेस्ट मॅचचा प्लेअर, मी T20चा प्लेअर. पण मी तुला टेस्ट मॅच बद्दलच प्रेडिक्शन करायला सांगतोय. नाही, पण तेच आहे ना, टेस्ट मॅच मध्ये पण पहिलाच दिवस आहे. अच्छा ठीक आहे, पण ठीक आहे. माझ्या मते इंडियाकडे बॉलिंग बुमराह थोडीशी वीक आहे, पण इंडियाने जर 450च्या वर रन्स लावले, जगील अजून थोडा त्याने एक्सटेंड केला. 450 पण मला आता लास्ट मॅच बघता 450 पण थोडे नाही, माझ्या होतील 450 होतील. खाली सुंदर आहे, मला सुंदरच्या बॅटिंगवर जास्त विश्वास आहे. तो 450 होतील, पण ते केवढे इनफ असतील का मला वाटत माहित नाही. इनफ तर म्हणजे माहित नाही, इनफ तर इंडियाच्या बॉलिंगसाठी 500 पण नसते, पण तरी. आणि बुमराह पण नाहीये, थँक्स टू जीजी. पण ठीक आहे, सिराजसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी की सिराज हा अटॅक लीड करेल बॉलिंगचा इंडियाचा. आणि सिराज नीड्स टू प्रूव्ह हिज मेटल माझ्या मते. त्याच्याकडे तो चांगला प्लेअर आहे माझ्या मते, बॉलर चांगला आहे तो. इट्स जस्ट दॅट की तो कधी कधी इमोशन्स मध्ये खूप वाहून वेवर होतो तो. सो त्याला मी बुमराचा किती मोठा भक्त आहे तो दाखवतोच आहे. सो तो किती चांगला सपोर्ट असतो बुमराला हे पण त्याला दाखवायला हवं. सो बुमराचा भक्त तो बघा, सतत बुमराला तो प्रेज करत असतो, बुमरा बुमरा बुमरा, पण तो स्वतः पण खेळतोय, तो विसरतो कधी कधी. सो त्याने स्वतःची जबाबदारी उचलली पाहिजे आणि चांगली बॉलिंग केली पाहिजे. बाकी ओव्हरऑल इंडियाचा कालचा दिवस चांगला होता. सो आय होप की आजचा दुसरा दिवस इंडियाचा चांगला जाईल. येस. सो तुम्ही पण आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा इंडियाचा कालचा दिवस कसा वाटला तुम्हाला, आणि आजचा दिवस कसा जाईल ते सुद्धा कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजरा, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.